धारावीच्या पीएमजीपी कॉलनी परिसरात रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला आग लागून त्यामध्ये असलेल्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। अग्निशमन दलाच्या 19 गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं। या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही किंवा कोणीही जखमी झालेली नाही। परंतु ट्रकच्या शेजारी पार्क केलेल्या 3 ते 4 वाहनांचं आगीमुळे नुकसान झालंय। या भागात मोठमोठे ट्रक आणि गॅस सिलेंडरने भरलेले टेम्पो रस्त्यावर बेकायदेशीरपणे उभे केले जात आहेत। त्यामुळे इथल्या नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप स्थानिकांनी केला। दरम्यान धारावीचे आमदार ज्योती गायकवाड यांनी सिलेंडर स्फोटासंदर्भात काय माहिती दिली आहे पाहूया। प्रशासनाने ज्या गाड्या इथे उभा न करणार नॉन पार्किंग झोनमध्ये सुद्धा त्या गाड्या उभ्या केलेल्या आहेत। काही लोक इलिगली त्या पार्किंगमध्ये गाड्या पार्क करून घेतात आणि पैसे घेतात असंही कळलेलं आहे। आणि ह्या वर्षानुवर्ष पडलेल्या गाड्यामुळे तिथे ड्रग्सचे सुद्धा लोक जे बसतात, ड्रग्स वगैरे करणारे गरजुले लोक जे बसतात आणि नको त्या गोष्टी तिथे चालू असतात। कारण हा जर स्फोट जरा थोडासा राईट किंवा लेफ्ट झाला असता तर जर बघितलं तर तिथे पीएमजीपी कॉलनी आहे पूर्ण आणि ह्या साईडला राजीव गांधी नगर आहे जिथे पूर्ण झोपडपट्टी। तर ह्या झोपडपट्टीमध्ये जर आग गेली असती तर पूर्ण तिथे अशी परिस्थिती निर्माण झाली ती आपण आटोक्यात आणू शकत नाही। त्यामुळे दोन्ही ठिकाणी आग लागणं ही चुकीची गोष्ट होती आणि त्यासाठी मी एवढीच हे करते की तो आमचा रोड जो व्हीआयपी रोड म्हणून आम्ही म्हणतो तो व्हीआयपी रोड रिकामा करून द्यावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।